मित्रांनो, स्वागत आहे आज तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण आज आलेलो आहे वेळतमध्ये कुंडामध्ये. तर तुम्ही कुंडाला आले असतं तर नक्कीच कमेंट करून सांगा ना. आज आहे ना खूप ऊन आहे, त्यामुळं पाऊस बिऊस काय नाही आहे. आणि आता आम्ही करणार आहे मस्त स्विमिंग करणार आहे. बघू शकतो इकडं पाणी आहे. आपला आदिनाथ भाऊ आहे आणि सचिन भाऊ आहे. सचिन भाऊ तर तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत कंटिन्यू असतो, त्यात खरं विषय नाही आहे. आणि दाखवतो तुम्हाला आता कुंडाचं पाणी कसं आहे काय आहे. नवीन असताना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे बघा इकडं त्या दिवशी भरपूर पाणी होतं. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल कुंडातला. त्या दिवशी पाऊस होता, आज काही पाऊस नाही इकडं बघा. हा आता कुंड होता, आता कुंड झाला. तर मित्रांनो रेडी आता पोहायला. बघू शकतो. तर आपण आता सचिन भाऊला डुबवणार आहे. त्याला माहित नाही आपल्याला त्याला डुबवायचं आहे. त्याला फक्त काय म्हणालो मी, तू पाण्यात चल, तुला मी पावायला शिकवतो. तो माझ्या भरोश्यावर आलेला आहे आणि त्याला मी एकदा नाही दोनदा तीनदा आज पाण्यात डुबवणार आहे. तुम्ही बघू शकता. आता मी ना त्याला ना पुढे नेतो थोडं खोल पाण्यात, मध्ये त्याची हाईट नाही पुरणार. आणि मी त्याला घेतलेलं आहे उचलून. आता बघू त्याला कसं मी डुबवतो. शकता मित्रांनो, मी म्हणालो त्याला मी डुबवणार. कमीत कमी दोनदा तीनदा डुबवलं आणि पुढं पण अजून त्याला डुबवलेलं आहे. त्याला काही झालं नाही एवढं, पण फक्त नाकात बिकात पाणी गेलं. मला बोलला नंतर तो पण जाऊन द्या, काय होतच असतं, चालूच असतं, शिकवत असतो मी. आणि पुढं बघू शकता मला वरती चढायचं होतं, पण मला काही बेंडकेवानी चढताच आलं नाही. मग मी म्हणालो आता ना इकडून नाही, मी पलीकडून जाणार. आता पलीकडून इकडून आलेलो आहे, बघू शकता. नाही का मित्रांनो, मला उडीच खाता नाही आली. मी जागेवरच उभा राहिलो. मला काय कळलंच नाही तर काय झालं नेमकं. जागेवर उभा राहावं लागलं मला. अचानक मी पुढे गेलोच नाही. आणि त्यात एक मुलगा म्हणला किती खोल आहे मला दाखव. मग मी त्याला उभा राहून दाखवलं, कारण की त्या मुलांना पावता नव्हतं येत. मग मी त्यांना शिकवलं थोडंफार पावायचं. तर मित्रांनो आता पाण्यात चाललेलो आहे. आपले मित्र बघू शकता या माडीशी मध्ये डुबलो होतो मी. वातावरण आहे बघा. बघू शकता. याला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आमचं काय, आम्ही यांना इथं भेटण्यासाठी आलो. आम्हाला हे दिसले होते रोडला, त्यामुळे आम्ही इथं आलो. आम्ही यांचे खूप मोठे फॅन आहे. तर तुम्ही मनोगत व्यक्त करा, तुम्हाला कसं वाटतंय पावल्याबद्दल. आता इथं असं पाहुण्याला लय मजा. आणि कसं काय वाटतंय तुम्हाला? खोल आहे का काय, कसं काय नेमकी? खोल लय खोल आहे. तुम्हाला सचिन पाहिजे का मित्रांनो? पुढे पोहून आले बघा इकडं. हे बघा इथं सचिन आहे. सचिन उभा राहा रे, उभा राहा. सच्चा डुबलो आहे. तिकडे डुबलो. तिथून पुढं परत एकदा मी सचिनला डुबवायची कोशिश करणार आहे मित्रांनो, पण तो काय डुबत नाही. तो म्हणतो नाही आता मी नाही डुबणार. तर बघू शकता मी त्याला तिकडे वाढायची कोशिश करणार आहे आता खूप. आणि तर मित्रांनो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता मी सचिनला परत डुबवणार आहे. आणि जर का याच्या पुढचा पार्ट 3 बघायचा असेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. उद्या पार्ट 3 अपलोड करणार आहे. पार्ट 3 मध्ये सचिनला मी पवायचं शिकवलेलं आहे पूर्ण. सचिन मी जशी उडी खाल्ली तशी त्याने उडी खाल्लेली आहे.